क्या आप बिल्कुल तैयार हो 5 ओवर के लिए? सिग्नल मिलता हुआ बिल्कुल तैयार है तो फिर ये 5 ओवर का मुकाबला। यहां से अंपायर्स को जाना है मैदान के अंदर और कहीं ना कहीं ठंडा पानी पीकर जाना है मैदान के अंदर। अंपायर्स राजेंद्र पाटिल काफी मशहूर अंपायर्स है। राजेंद्र पाटिल खास तौर पर चैलेंज ग्राउंड पर काफी समय देते हैं, लेकिन आज घरेलू मैदान पर ये बड़ा टूर्नामेंट है और आज पूरा दिन सुनील म्हात्रे और नंदेव पाटिल के साथ में उन्होंने बिताया है। कल सुपर संडे देखना मत भूलिए, इस टूर्नामेंट का आखिरी दिन, और काफी दिग्गज दर्शक और काफी दिग्गज मेहमान इस टूर्नामेंट में जुड़ेंगे हमसे। इस टूर्नामेंट के फोकसमैन सुनील म्हात्रे और साथ ही साथ मीनाताई म्हात्रे और अमोल जी कराले, इनके ओर से टूर्नामेंट खिलाया जा रहा है। सामन्याला सुरुवात सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। आजचा पहिला दिवस, पहिल्या दिवसातील सेकंड लास्ट मॅच आहे। याच्यानंतर शेवटचा सामना सेमीफायनलचा मॅच तुम्हाला पाहायला मिळेल। उद्या देखील 1 से 1 बडकर सामने तुम्हाला पाहायला मिळतील उद्याच्या दिवसामध्ये देखील। राकेश मोता साहेब नक्कीच जलसर असोसिएशन अध्यक्ष आहेत कल्याणचे, त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू। सलमेची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये मयूर पाटील। स्ट्राइक वरती प्रेम आणि नॉन स्ट्राइक एंडला मंगेश, तर गोलंदाजीसाठी तयार होते गोलंदाज सूरज बुमरा। तर पाहुण्यांचं आगमन होतंय, आपलं सहर्ष स्वागत आहे। सन्माननीय पाहुणे व्यासपीठावर विराजमान होताना आपलं ममता सहकारी पतसंस्था आयोजित ममता चषक क्रिकेट स्पर्धा 2025 मध्ये सहर्ष स्वागत आहे। आणि पाहुण्यांच्या माहितीकरता चालू असलेला सामना आजच्या दिवसातील सेकंड राऊंडचा दुसरा सामना साई माऊली विपक्ष गरुडा देवा। पहिल्या चेंडूवरती इथे विकेट प्राप्त करताना गोलंदाज सूरज, बाद होणारा फलंदाज प्रेम याची खेळी संपुष्टात। पहिल्याच चेंडूवरती बाद होतोय, त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये अनिकेत येतोय, ज्याने चांगली फलंदाजी केली होती मागच्या सामन्यामध्ये। या मुख्य व्यासपीठावर सन्माननीय नगरसेवक सुरेंद्र आठाव साहेब उपस्थित झालेले आहेत, सोबतच नंदेश्वर म्हात्रे साहेब देखील उपस्थित झालेले आहेत। प्रोप्रायटर डॅडीसा एंटरप्राइजेस आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। त्याचबरोबर दीपक दरगड समाजसेवक हे देखील उपस्थित झालेले आहेत। सन्माननीय पाहुण्यांचं सहर्ष स्वागत आहे। गोलंदाज पहिल्या चेंडूवरती गडी बाद, नवीन बॅटर मैदानामध्ये अनिकेत बुमरा मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चांगला चेंडू, जसप्रीत बुमराची आठवण देताना इथे गोलंदाज सूरज चांगल्या प्रकारे गोलंदाजी दाखवता आणि कट टू कट तीच ॲक्शन आपल्याला इथे पाहायला मिळते। सूरजच्या माध्यमातून जसप्रीत बुमरा या टोपण नावाने प्रसिद्ध हा खेळाडू गोलंदाजीसाठी तयार। गोलंदाज सूरज, सामना करेल तो अनिकेत। वन डाऊनला आलेला हा फलंदाज अनिकेत मारण्याचा प्रयत्न केला नव्हता, कारण का माहिती होतं चेंडू सोडला तर वाईट मिळेल आणि तेच मिळालेलं आहे। अवांतर धाव्याने संघाचं खातं ओपन होतंय। धावसंख्या स्कोर कार्डवरती लागते ती एकच धाव्याने संघाचं खातं ओपन साई माऊली या संघाचं। सूरज पुन्हा एकदा खेचलेला आहे चेंडू आणि तिथे झेल सुटतोय बघा, दोनच क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत आणि झेल सुटतोय। एक धाव आणि अनिकेत याचं खातं ओपन होतंय। मंगेश मुकादम जर 3 चेंडू 3 षटकार आले तर
रोहित पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक, 3000 रुपयाचं पारितोषिक. तर का पारितोषिक तर लागतायत, पाहूया जिंकतोय का हा पारितोषिक फलंदाज. मारण्याचा प्रयत्न, बुमरा शेवटचा चेंडू घेऊन सामना करेल. इथे मात्र सुंदर फटका चेंडू, मात्र खेळाडू आहे तिथे, क्षेत्ररक्षक, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. आणि एक धाव. अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 1 बाद 3 धावा. बघा चांगली गोलंदाजी. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा या गोलंदाजाने मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता आणि 8 धावा देऊन 3 गडी बाद केल्या होत्या. या षटकामध्ये देखील 1 गडी बाद केला, 3 धावा दिलेल्या. चांगली गोलंदाजी केलेली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत. बुमरा, सूरज याने नवीन गोलंदाजीसाठी तयार होताना वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं. नयन मोकादम गोलंदाजीसाठी तयार. मात्र जी मैदानामध्ये जोडी आहे ना, ती मंगेश आणि अनिकेत अशी ही जोडी. मंगेश आपण पाहू शकतोय पोपटी कॅपमध्ये मंगेशाला, ज्याच्यावरती पारितोषिक देखील लागलेलं आहे केतनेच्या माध्यमातून. 3000 रुपयांचं पारितोषिक, 3 षटकार 3000 रुपये. रोहितच्या माध्यमातून, सॉरी, आशिष यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक, म्हणजे 4000 रुपयाचं पारितोषिक मैदानामध्ये मंगेश यांच्यासाठी. नवीन गोलंदाज नयन मुकादम. पाहूया पॉवर प्लेचं शेवटचं षटक घेऊन वैयक्तिक पहिला आणि संघाटित दुसरं षटक घेऊन नयन राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र पंचांचा 9चा इशारा येतोय. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करताना पहिला चेंडू नो हाताळलाय. फ्री हिटचा इशारा येतो पंचांचा. उघडा डोळे पहा नीट, पुढील चेंडू असणारे फ्री 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 हिट. रोहित पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पाहूया किती रुपये जमा होत आहेत. फ्री हिटचा चेंडू आहे, संधी आहे. इथे मात्र पुन्हा एकदा नोचा इशारा येते. आउटसाईड द लाईन चेंडू होता. येस, लाईनच्या बाहेर चेंडू. पुन्हा एकदा पंचांचा 9चा इशारा येतो. फ्री हिट कंटिन्यू असणार आहे, याची नोंद घ्यायची. 2 धावा अवांतर लगातार या षटकामध्ये आले आहेत. धावसंख्या होते ती 5. पहिला भीमर आणि दुसरा खेळपट्टीच्या बाहेर. पाहूया तिसऱ्या चेंडूवरती काय होतोय. गोलंदाज तयार नयन. फुल टच चेंडू, संधी होती 500 रुपये जिंकण्याची, मात्र चौकारासाठी कुठलंही पारितोषिक नसणार आहे. या 4 धावा, 4 धावाने संघाची धावसंख्या होते ती 9. इथे मात्र खराब चेंडू होता, फायदा घेता आलेला नाही आहे. मात्र पॉवर प्लेचा फायदा मिळाला फलंदाज मंगेशाला. रूपांतर 4 धावामध्ये. आता मात्र राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करण्यासाठी फुल टच चेंडू. चेंडू जातोय 1 बाउन्स, सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. पाहायला मिळत आहे बॅक टू बॅक 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेले. चौकारांच्या हॅट्रिकवरती फलंदाज मंगेश. या चौकाराने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 14 वरती. व पहिल्या षटकामध्ये 3 धावा आल्या, तर या षटकामध्ये 11 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकार इथे मात्र मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आणि इथे मात्र खेळी संपुष्टात होते मंगेशाची.
पुन्हा एकदा लोअर फुलटो चेंडू, त्याचा भरपूर फायदा घेताना इथे मात्र चांगले क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल क्षेत्ररक्षकाकडून. बघा जज करणं सोपं नाहीये तिथे, आणि जवळजवळ निश्चितच काही धावा आपल्या संघासाठी वाचवल्या तिथे असलेले क्षेत्ररक्षक सूरज याने. फटका तर खूप चांगला होता बघा, मात्र क्लिअर करता आलेलं नाहीये, कारण का हवा देखील खूप अपोजिट डायरेक्शनला जोरामध्ये वाहत होती. त्याचं रूपांतर चेंडू काहीसा आतमध्ये राहिला. मात्र तिथं असलेलं क्षेत्ररक्षक सूरज याने चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं आणि जवळजवळ आपल्या संघासाठी 4 ते 5 धावा वाचवल्या. एकच धाव, जवळजवळ 5 धावा वाचवल्या. धावसंख्या होते ती 14. गोलंदाज नयन पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा आपटलेला चेंडू होता. पुन्हा एकदा खूप जोरात अपील. इथे मात्र पंच अपील फेटाळून लावतायत. चेंडू जातोय निर्धाव. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल इथे गोलंदाज नयन याच्या माध्यमातून. आता मात्र चांगल्या प्रकारे कमबॅक करून देताना आपल्या संघासाठी पहिल्या 2 चेंडूवरती 2 नो, तदनंतर 2 चौकार. त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी गोलंदाज नयन याच्या माध्यमातून. अनिकेत याला बांधून ठेवलेलं आहे. पाहूया गोलंदाज नयन षटकातील पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा, आणि इथे मात्र अनिकेत याची खेळी संपुष्टात. अनिकेत विनंती असेल की आपण सन्माननीय राकेश मुथा साहेब उपस्थित आहेत. कल्याणचे असोसिएशनचे ते अध्यक्ष आहे. जलवेर सर, जे आपण दागिने आपण बनवत आहेत त्या असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. जलवेर सर मोठा कल्याण असोसिएशन आहे त्याचे अध्यक्ष आहेत. त्यांचा हा मानसन्मान इथे केला जात आहे. राकेशजी मुथा साहेब यांचा आपण इथे मानस सन्मान इथे करत आहोत. सुनील म्हात्रे साहेबांच्या विनंतीला मान देऊन ते इथे उपस्थित राहिलेले आहेत आणि तेच त्यांच्या शुभास्ते सन्मान करतात. या आपण पाहू शकता स्वागत आणि सन्मान. नंदशेर म्हात्रे उपस्थित आहेत. डॅडीज प्रोप्रायटर डॅडीज एंटरप्राइजेसचे जे प्रोप्रायटर आहेत त्यांच्या देखील स्वागत आणि सन्मान केला जाईल. यस, दीपक दरगढ़ जी यहाँ पर मौजूद है, उनका स्वागत और सम्मान किया जाएगा. सुनील म्हात्रे साहब, आपके शुभ हाथों से ये सम्मान करना है आपको. अच्छा स्ट्रोक, गेंद बढ़ने के बाहर. तिसरा सुरू झालेला आहे. सूरज बुमराह कंटिन्यू गोलंदाजी करत आहे. सूरज याचा भरपूर समाचार इथे मात्र घेताना फलंदाजासाठी 6 धावांसाठी. पुन्हा एकदा यावेळेस मात्र बॅटमध्ये रेडरमध्ये आलेला आहे चेंडू. तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण झालेले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सहजगत्या 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 28.
इथे मात्र एक मेन अस्त्र जो संघाचा आहे ना सूरज बुमरा याच्यावरती अटॅक करताना फलंदाज रोहन. बघा तुम्हाला एखाद्या जर युद्धामध्ये युद्ध जिंकायचं असेल ना तर त्याचं सेनापतीला पहिले तुम्हाला टार्गेट करणं खूप गरजेचं असतं. सेनापती जर संपला तर तुम्ही युद्ध आरामात जिंकू शकता अशी म्हण आहे. आणि ते तिथे करताना फलंदाज रोहन जे ब्रह्मास्त्र आहे ना संघाचं त्याच्यावरती अटॅक करताना इथे मात्र रोहन बॅक टू बॅक तिसरा षटकार रोहन याच्या बॅटमधून. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर शून्य, त्यानंतर पुन्हा एकदा षटकार, त्यानंतर डबल आणि पुन्हा एकदा मोठा फटका, पुन्हा एकदा षटकार. मान्यवरांना आमच्यापासून रजा घेताना आमच्या आजचे मान्यवर आपलं सहर्ष स्वागत होतं. धन्यवाद. आपण या स्पर्धेमध्ये आलात आणि 4 चांद लावले या स्पर्धेला. आपलं मनापासून आभार आहे. इथे मात्र संघाच्या मुख्य गोलंदाजावरती अटॅक करताना बॅटर रोहन पुन्हा एकदा बुमरा पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या रडारमध्ये आलेला नाही आहे. रनआउटची संधी. एक चोरटी धाव पूर्ण झालेली आहे. अशा प्रकारे 3 षटकांची समाप्ती आणि 30 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवरती 35. एक चांगल्या स्थितीमध्ये जाताना साई माऊलीचा हा संघ 21 धावा या षटकामध्ये तब्बल खर्च केला बुमरा याने, ज्याने आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाजी केलेली. मागच्या पहिल्या ओव्हरमध्ये देखील त्याने 3 धावा देऊन 1 गडी बाद केला. तदनंतर रोहन याने मात्र आसमान दाखवलं. मागच्या षटकामध्ये 3 षटकार तब्बल ठोकले आणि 21 धावा कुठल्या. या 21 धावाने स्कोर कार्डने उंची घेतली. स्कोर कार्ड जातोय 35 वरती. नवीन बॅटर महेश, ज्याला आतापर्यंत एकही चेंडू खेळायला भेटलेला नाहीये. अजूनही आपल्या खेळीची वाट पाहताना चेंडू अजून कोणत्याही प्रकारचा त्याला खेळायला भेटलेला नाहीये. चला स्पीडअप करत आहे प्लीज. नक्कीच ज्या प्रकारे कडक उन्हामध्ये ही मॅच चालू आहे ना. धावसंख्या झालेले 35. 3 षटकांची समाप्ती. धावसंख्या 35. पहिल्या षटकामध्ये 3, तदनंतर 11, तदनंतर 21 धावा तब्बल मागच्या सूरज बुमरा याच्या षटकामध्ये कुठल्या. फलंदाज रोहन याने. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी तयार. सूरज पुन्हा एकदा चेंडू खेळलेला आहे मिडविकेटच्या रिजनला. पुन्हा एकदा तिथे चांगलं क्षेत्ररक्षण. एकदा पूर्ण दुसरी धावेचा प्रयत्न कलेक्ट करता आलेला नाहीये यष्टीरक्षकाला. 2 धावा पूर्ण. 2 धावाने संघाची धावसंख्या पुढे 37 वरती. चांगली फलंदाजी इथे रोहन याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. आत्तापर्यंत रोहन हा 24 वैयक्तिक 24 या धावसंख्येवर खेळतोय. नयन रोहनसाठी. पुन्हा एकदा रोहन याच्या बॅटमधून चेंडू हवेत आहे मिडविकेटच्या रिजनला आणि इथे मात्र सहज सोपा आणि सुंदर झेल. रोहन याची खेळी संपुष्टात. करून देताना आपल्या संघासाठी सूरज आणि रोहन याचा मोठा विकेट घेतला. बडी बसली जाल में. मोठा आदरा लागलाय संघाला. मोठा मासा गळाला. गरुडा देवा या संघाच्या गोलंदाजांना. नवीन बॅटर मैदानामध्ये जातोय भाविक. सुंदर असं आयोजन आपण पाहत आहात. ममता सहकारी पतसंस्था यांच्या माध्यमातून ममता चषक
2025 क्रिकेटचा हा महासंग्राम. आणि मित्रांनो, पाहायला विसरू नका, उद्या देखील एक जबरदस्त मॅचेस या स्पर्धेमध्ये आपण पाहणार आहोत. तसेच भारत पाकिस्तान मॅचची सुद्धा अपडेट आपण चालू मॅचमध्ये देणार आहोत. तो देखील एक महामुकाबला. नवीन डावखुरा बॅटर भाविक मारण्याचा प्रयत्न लॉंग ऑफच्या रिजनला आणि भाविक बॅक टू डग आउट. यांनी खूप प्रभावित केला. त्यानंतर हॅरी याने एक जबरदस्त खेळ दाखवलेला आजच्या संपूर्ण दिवसामध्ये. हे दोन खेळाडूंनी आजचा दिवस गाजवलेला आहे सकाळपासून. गोलंदाज तयार. सूरज हॅट्रिक चेंडू टाकतोय. विकेटची हॅट्रिक अजूनही या स्पर्धेमध्ये एक झालेली आहे. संतोषजी दराडे, आपणास विनंती असेल आपण VIP डाईजवरती यायचं आहे. इथे मात्र दिशा भरकटतोय, वाईटचा इशारा येतोय. आता मात्र हॅट्रिक नसणार आहे. आंतरराष्ट्रीय नियमानुसार लागोपाठच्या 3 चेंडूंवरती हॅट्रिक झाली तरच ती मान्य केली जाते. धावसंख्या पुढे सरसावते ती 38 वरती. 38-38 या षटकामध्ये बांधून ठेवलेल्या पहिल्या 3 षटकामध्ये 35 होत्या. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या रिजनला. चांगले क्षेत्ररक्षण, तिथे एक धाव पूर्ण आणि एकच धावावरती समाधान मानावे लागणार आहे. एका धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते 39-39 वरती. चांगली गोलंदाजी मानावी लागेल सूरज सिनियर याची या षटकामध्ये. आत्तापर्यंत फक्त आणि फक्त त्यांनी ज्या धावा खर्च केलेले आहेत ते 4 धावा खर्च केलेल्या आहेत. धावसंख्या 39. षटकातील पुढचा चेंडू घेऊन सूरज. हो, इथे मात्र सुंदर चेंडू पायामध्ये टाकला होता. ग्लान्स केलेला चेंडू जातो इथे शॉट फाईन लेगच्या रिजनला. एक धाव पूर्ण आणि धावसंख्या 40. शेवटचा चेंडू असणार आहे या षटकातील. यानंतर एका स्लॉग ओव्हरचं षटक बाकी आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत फक्त आणि फक्त 5 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केले आहेत गोलंदाज सूरज सिनियर याने. आता मात्र डावखुरे आता फलंदाज सचिन. पाहूया कशा प्रकारे खेळतोय. शेवटचा चेंडू असणार आहे या 4थ्या षटकाचा. इथून जर मोठा फटका आला तर चांगल्या स्थितीमध्ये जाऊ शकतो. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून गॅपमध्ये चेंडू खेळलेला आहे. चांगले क्षेत्ररक्षण, तिथे एकदा पूर्ण. थोडा वाईट थ्रो, त्याचं रूपांतर 2 धावा सहजगत्या पूर्ण. अशा प्रकारे 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्ती अंती धावसंख्या झालेले 5-42. 42 धावा झालेल्या आहेत. आता मात्र शेवटचं आणि अंतिम हाणामारीचं षटक बाकी असणारे स्लॉग ओव्हरचं षटक. इथून जर 12 ते 15 धावा आल्या ना तर एका मजबूत स्थितीमध्ये जाऊ शकतो जो साई माऊलीचा संघ. आणि इथून जर धावा अडवल्या 4 ते 5 धावा या षटकामध्ये दिल्या, अंडर 50 जर ठेवलं ना तर चेसिंग करू शकतात गरुडा देवा. कारण का त्यांनी दाखवून दिलेलं होतं मागच्या सामन्यामध्ये. सहज सोपं टार्गेट चेस केलं होतं त्यांनी. इझिली चेसिंग केली होती. त्यामुळे त्यांच्याकडे सुद्धा तगडी फलंदाजी आहे आणि त्यांनी प्रूफ केलेलं आहे. तर वैयक्तिक
पहिलं आणि संघाडी 5वं षटक गोलंदाज घेऊन येतोय दर्शन. स्वागत आणि सन्मान देखील आपण मुख्य व्यासपीठावर करणार आहोत. या षटकाच्या समाप्तीनंतर आपण स्वागत आणि सन्मान इथे करूया पाहुण्यांचं. दर्शन येतोय नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि संघाडी अंतिम आणि हाणेमारीचं षटक घेऊन स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन इथून जर 12 ते 15 धावा आल्या तर एक मजबूत स्थितीमध्ये जाऊ शकतो. बॅटर तयार आहे खेळण्यासाठी. दर्शन मारण्याचा प्रयत्न खेचलेला आहे मात्र इथे बाउंड्री क्लिअर करताना चेंडूला पाठवून दिलेला आहे लॉंग ऑनच्या वरून 6 धावांसाठी षटकार. ज्या फटक्याची गरज होती ना तो फटका इथे खेळताना फलंदाज महेश याच्या बॅटमधून आज षटकार आला आणि या षटकाराने संघाची धावसंख्या मात्र डायरेक्ट उसळते ती 48 वरती. 5 गडी बाद झालेले आहेत आणि धावसंख्या होते ते 48. अजूनही 1 ते 2 मोठे फटके जर इकडनं आले ना तर 55+1 चांगली धावसंख्या आपण म्हणू शकतो. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न खेचलेला आहे चेंडूला. चेंडू जातो यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मिडविकेटच्या रिजनला आणि चांगली फेकी. एकही धाव नाही. बघा जिथे तुम्हाला 2 धाव घेण्याची एक संधी होती तिथे तुम्ही एकही धाव घेतलेली नाही. मागात पडू शकतो मित्रांनो, कारण का तुम्ही एक असं मॅच खेळत नॉकआउट मॅचेस तुम्ही खेळतात आणि इथे एक रन खूप महत्त्वाचा असतो नॉकआउट मॅचेसमध्ये. इथे मात्र दिशाहीन चेंडू पंचांचा वाईटचा इशारा येतोय. अवंत धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 49 वरती. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूंमध्ये एक मोठा फटका आला तर 55+1 चांगली धावसंख्या आपण मानू शकतो. गोलंदाज दर्शन तयार. सामना करेल तो हार्ड हिटर बॅट्समन महेश. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. बॅटची एज लागते तिथं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र थोडंसं हंबल होताना संधी हे 1 रन पूर्ण करून घेण्याची दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सहजगत्या दुसरी धाव पूर्ण झालेली आहे आणि अशा प्रकारे 50 कंप्लीट होते. धावसंख्या होते ती 51. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या 51. हळूहळू का होईना चांगल्या स्थितीमध्ये जाताना तो साई माऊलीचा संघ. गोलंदाज तयार. दर्शन. सामना करेल तो महेश. मोठा फटका येतोय का पाहूया. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. बॅटच्या रडारमध्ये चेंडू आलेला नाहीये. चेंडू जातोय तर शॉट लॉंग लेगच्या रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण चांगली फेकी. मात्र संधी आहे इथे. 2 धावा सहजगत्या पूर्ण होत आहेत कारण का मोठं ग्राउंड आहे. या 2 धावाने संघाची धावसंख्या पुढे 53 या धावसंख्येवर. षटकातील अजूनही 2 चेंडू शेष आहेत. शेवटचे 2 चेंडू शेष या इनिंगचे. पाहूया 2 चेंडूंवरती एक मोठा फटका येतोय का. नक्कीच ज्या प्रकारे दुपारच्या सत्रामध्ये उन्हामध्ये क्रिकेट चाललेलं आहे. बॉडी लँग्वेज पूर्णपणे थकलेली दिसते दोन्ही बॅटर यांची. पाहूया दर्शन. पुढचा चेंडू घेऊन सामना करेल तो हार्ड हिटर बॅट्समन महेश. दर्शन. आपटलेला चेंडू. यावेळेस मात्र जसा चेंडू तसा उत्तर. चेंडूला पाठवून दिलेलं 1 बाउन्स लॉंग लेगच्या रिजनला. सीमा पार चौकार. धावसंख्या 57. 57 धावा झालेल्या आहेत. आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये जाताना इथे तो साई माऊलीचा संघ. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी. एखादा मोठा फटका तुम्हाला मजबूत स्थितीमध्ये घेऊन जाऊ शकतो आणि इथून जर 1 ते 2 धावा आल्या तर 60च्या आतमध्ये सुद्धा तुमच्यावरती थोडंसं दडपण असणार आहे. गरुडा देव आहे संघाच्या बॅटर्सवरती. शेवटचा चेंडू बाकी. काय होतोय पाहूया.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातोय वन बाउंड सीमा पार चौकार. तर 61 धावा झालेल्या आहेत आणि 62 धावांचं आव्हान इथे ठेवलेलं आहे. ते गरुडा देवा या संघाच्या समोर साई माऊली या संघाने. तर वळतोय आपण सत्कार सन्मानाकडे. सन्माननीय सुजित म्हात्रे यांना विनंती करतो की आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे. संतोष दराडे, क्या बात आहे, त्यांची उपस्थिती इथे झालेली आहे. त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. सुजित म्हात्रे आपण आपल्या शुभास्ते करायचं आहे. स्वागत आणि सन्मान इथे पाहुण्यांचा आपण करत आहोत. आलेल्या प्रत्येक पाहुणेच इथे मान सन्मान ममता चषक 2025 या स्पर्धेमध्ये आपण करत आहोत. महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राचं वस्त्र, मायेची शाल इथे ओढली जात आहे. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आणि त्याचबरोबर हा कॅलेंडर जो आहे दिला जात आहे. थँक्यू सो मच आपण आलात या स्पर्धेमध्ये. सतीश विधानी इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान इथे आपण करणार आहोत. दिनेश केनी साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आपण. स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर इथे आपण पाहुण्यांचं करत आहोत. ममता चषक 2025 यादगार पल या स्पर्धेचं स्वागत आणि सन्मान स्वीकारताना आपण पाहतोय सतीश पिदानी यांना. मॅचला फोकस करूया. 61 धावा झालेल्या आहेत आणि 62 धावांचं आव्हान, मोठं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे. भरपूर हवा वेगाने वाहत आहे या मैदानामध्ये. उद्या सुपर संडे, उद्या मेगा फायनल डे या स्पर्धेचं. उद्या भरपूर मोठ्या संख्येने तुम्हाला पाहुणे पाहायला मिळते या व्यासपीठावर. मात्र मित्र, उद्याचा दिवस जो असणार आहे या हिंदुस्थानासाठी भरपूर मोठा दिवस असेल. भारत पाकिस्तान मॅच, चॅम्पियन ट्रॉफीची मॅच, यादगार मॅच उद्याच्या दिवसामध्ये. बासष्ट धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. सलामीची जोडी मैदानी शर्यतमध्ये. सागर गोसावी आणि आपण त्याच्या सोबत पाहताय सुयन मुकादम. 62 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. 62 टारगेट इन बोर्ड. आप सभी का हार्दिक स्वागत. आज का ये पहला दिन इस टूर्नामेंट का. काफी बड़ा टारगेट है, लेकिन ये रन बनाने भी जरूरी है. चला मैदानी मध्ये चेंडू फेकायचा आहे. नवीन चेंडूची माग केलेली आहे. थोडस ग्रिप मध्ये थोडस प्रॉब्लेम आहे, म्हणून दुसरा चेंडू फेकायचा आहे नवीन मैदानी मध्ये. असे ही दोन्ही प्रोफेशनल खेळाडू आणि ॲज अ अंपायर्स नंदेव पाटील आणि राजेंद्र पाटील आपण पाहताय.
सबसे कातिल राजेंद्र पाटील पंचाच्या भूमिकामध्ये. बासष्ट धावा एक फार मोठा चांगला टार्गेट देखील म्हणू शकता आपण. खूप साऱ्या स्पर्धा सुरू आहेत भिवंडीमध्ये. त्याच्यामध्ये ही एक स्पर्धा ममता ट्रॉफी 2025 चांगली यादगार टुर्नामेंट इथे पाहायला मिळते. वातावरण भरपूर गरम वातावरण आहे. हॉट क्रिकेट. तापमान जर बघितलं आपण तर 39.00 39 तापमानाचं. इथे पहिल्या चेंडूवर 2 धाबा इथे बनवण्यात आलेल्या आहेत. फलंदाज सागर याच्या बॅटने या 2 धावा आलेल्या आहेत. अतिशय जबरदस्त ही स्पर्धा. ममता सहकारी पतसंस्था आयोजित ममता चषक 2025 या स्पर्धेचा क्रिकेट मेजवानी तुम्हाला पाहायला मिळते. मात्र लवकरच मला वाटतं मॅच समाप्त होईल. ज्या प्रकारे सागरचा फॉर्म या संदेश पाटील कोणत्याही स्पर्धेमध्ये असला तर पण त्याचा एक नियम लागू होतो स्पर्धेला की पंचाने एखादा चेंडू हाताने अडवला तर पंचांना 2000ची फाईन आहे. लक्षात ठेवा राजेंद्र पाटील सर. यस, चांगला स्ट्रोक इथे सागरच्या बॅटमधून अजून एक चौकार आलाय. दमदार सुरुवात. पुन्हा बॅटची एच इथे घेतलेली आहे मात्र धाव मिळाली नाहीये. सोडून दिला असता कदाचित वाईट मिळाला असता. थंडगार सोडा जो आहे आज या स्पर्धेचे आयोजक सुनील दादा म्हात्रे यांच्या माध्यमातून कॉमेंट्री बॉक्समध्ये थंडगार जो फेमस गोटी सोडा म्हटलं जात आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळला आणि चेंडू चाललाय सीमारेखा पार. येतोय षटकार. उदंड आयुष्य लाभ हीच कारल्याच्या कुलस्वामीने युक्तिरा माते चरणी प्रार्थना. असंच आपण उंच भरारी घ्या आणि असंच काम करत राहा. आपण या स्पर्धेमध्ये या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथे एक धाव मिळालेली आहे. तर अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. अगदी एक चांगली सुरुवात म्हणता येईल कारण की धावांची लूटमार झाली आहे. 17 धावा. हमारे सोडा वाले 3 ओवर की समाप्ति पर आपको 2 सोडा जो है मैदान के अंदर लेके जाना है अंपायर्स के लिए.
ध्यान में रखना है आपको। नाहीतर राजेंद्र पाटील सर चर्चा करतील, संदेश पाटीलने अनाउन्समेंट केलंय, आम्हाला का नाही मिळालं, तुम्हाला देखील मिळालं नक्कीच। गरम होते आम्हाला समजतोय, अगदी अफाट मेहनत घेतलेली आहेत। 17 धावा झालेल्या आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर। पाणी प्रत्येक षटकामागे आपण घेऊन जाऊ नका, पंचांना विचारारूनच मैदानाच्या मध्ये जायचं आहे। सुबोध दुबे टीम के कैप्टन पानी लेकर, इसीलिए तो कैप्टन बनाया आपको। 62 धावांचं आव्हान आहे, 62 धावा बनवायचे। 17 धावा पहिल्याच षटकामध्ये खर्च केले तर गोलंदाज भाविकने 17 हा आकडा म्हणजेच खतरा निर्माण झालेला आहे। भरपूर उशिरानंतर सुयंगला स्ट्राइक मिळालेली आहे। सुयंग गोलंदाजीमध्ये परिवर्तन, दुसरं षटक टाकण्याकरिता गोलंदाज तयारी करताना आपण पाहतोय। अनिकेत या पॉवर प्लेच्या षटकामध्ये ना धावा थांबणं फार महत्वाचं आहे। 3 खेळाडू ठटिया सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील। आज सकाळपासून पाहुण्यांची उपस्थिती राहिलेली आहे। आज मीनाताई म्हात्रे त्यांनी या स्पर्धेला नक्कीच उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित होते, त्यांच्या शुभास्ते उद्घाटन झाला होता। त्याच्यामध्ये भरपूर अनेक दिग्गज पाहुणे जे आहेत उपस्थित राहिले होते। मग महेश मुकादम असो, अश्विनी मिस्त्री मॅडम असो, लोपेश मुकादम, सचिन कराले, राम मुकादम, सुजित म्हात्रे, विदू नायर, संदेश म्हात्रे, आमिर मुल्ला, सुरेश पाटील, कौसर मुझावर हे देखील उपस्थित होते। तर पारंपरिक संगीत जे आहेत आपण नक्कीच पेश करा। आमचे डीजे धनेश त्यांना विनंती असेल, पारंपरिक संगीत लोकगीते जे आहेत विसावकर मंडळी यांचे संगीत खूप चांगले ऐकण्यासारखे असतात, ते तुम्ही पेश करायचे आहेत। धावसंख्या झाली आहे 21 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत। पुढचा चेंडू, पुढे एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे। ओ माय गॉड, सुपर झेल सोडला गेलाय। दोस्ती म्युझिकल बँड ऑर्केस्ट्रा सतीश वागचोरे यूट्यूबला जोडलेले आहेत, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। त्यांनी ममता चषक 2025 या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत। पुन्हा एकदा समोर खेळले क्षेत्ररक्षक आहे तिथे, एकच धाव, धावसंख्या 23 धावा। डॉट चेंडू, भरपूर मोठा कंस्ट्रक्शन या परिसरामध्ये, वेअरहाऊस, अस्मिता इंडस्ट्रियल मोठी इथे तुम्हाला पाहायला मिळतात। 70-70चं एक मोठा गोडाऊन देखील आहे या परिसरामध्ये, जिथे तुम्हाला टी शर्ट्स, ट्रॅक, बॅट्स भरपूर काही मिळतील। गोलंदाजी करताना गोलंदाज अनिकेत सोडून दिलाय,
खूप चांगलं तिथे पाहायला मिळालं फलंदाजाच्या माध्यमातून की जाणारा चेंडू जो आहे स्क्वेअर आहे आणि वाईटचा इशारा पंचाच्या माध्यमातून. गोलंदाजी करताना अनिकेत समोरच्या एंड वरून अर्थातच खेळाडू कक्षाकडून गोलंदाजी करत आहे आणि बॅटर सज्ज होत आहे खेळपट्टीवर. स्वयं हो पुन्हा एकदा लेग स्टंप उडवण्याचा प्रयत्न. पुन्हा आता आपण पाहतो वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. राजेंद्र पाटील सर असंही ते घरच्या मैदानावर नाही तर संपूर्ण भिवंडीमध्ये ते पंचांच्या भूमिकामध्ये तुम्हाला नेहमी पाहायला मिळाल्यात. मग वडूनोगडचं मैदान असो, वडगडचं मैदान असो, मग चॅलेंज हार्ट ऑफ सिटी क्रिकेट भिवंडी चॅलेंजचं ग्राउंड असो, मग भादवेडचं मैदान असो, प्रत्येक स्पर्धेमध्ये ते पंचांच्या भूमिकामध्ये नेहमी असतात. राजेंद्र पाटील सर या कोणगावचे ते आहेत आणि आज घरच्या मैदानावर ममता चषकामध्ये त्यांचं खूप चांगलं योगदान राहिलं आहे. मोठा फटका खेळायचा होता, बॅटवर आला नाहीये, फुटवर्कचा वापर नाहीये. वो हमेशा कहते हैं ना आपका फुटवर्क जरूरी होना चाहिए क्रिकेट में. अब जिस तरह आपके मोबाइल में नेटवर्क नहीं रहते तो आप किसी से बात नहीं कर पा सकते, तो आपका फुटवर्क जरूरी है. खड़े खड़े लॉब करना चाहते थे. आखिरी गेंद स्कोर की 62 टारगेट, काफी बड़ा टारगेट है और अब तक स्कोर बना है 25 रन. काफी प्यार मिला सुबह से इस टूर्नामेंट के आयोजक. फिर से एक बार लॉब किया सामने की ओर. ओ आसान सा क्या छूटता हुआ, फिर से एक बार सपना टूटता हुआ. स्कोर 1 रन से आगे बढ़ता हुआ 26 रन. सुनील म्हात्रे साहब की ओर से ये टूर्नामेंट दोस्तों आप देख रहे हो. अमोल कराले साहब, साथ ही साथ मीनाताई म्हात्रे और संचालक महेश मुकादम, अश्विनी मेस्त्री, लोपेश मुकादम, सचिन कराले, राम मुकादम, सुजीत म्हात्रे, विदु नायर. विदु नायर ने काफ़ी मेहनत ली इस टूर्नामेंट के लिए. सुबह से लेके अब तक भाग दौड़ जिंदगी, थकना मना है. यस ये अच्छा पल आपको कैमरामैन दिखाना है. जिस तरह हमारे गोटी सोडा वाले जो है मैदान के अंदर सोडा लेके जाने वाले अंपर्स के लिए स्पेशल ये ऐड आपको बताना है. जल्द से जल्द आपको जाना है, कोल्ड ड्रिंक्स की सुविधा करनी है अंपर्स के लिए. काफी हाइपर हो चुके हैं अंपर्स, काफी धूप लगती भी. लगभग 10 बार पानी पिए होंगे इस मैच में अब तक. जितना पानी अंदर प्लेयर को जाता है उतना अंपर्स भी पीते हैं. आप कोल्ड ड्रिंक्स रुकिए, राजन पाटिल रुकिए, आपके लिए है. ये देखिए टीवी मॉनिटर आपको ये सिर्फ ओनली फॉर सुनील म्हात्रे के शो में ही देखने मिलेगा, जहां पर खुद सोडा वाला सोडा लेके गए अंपर्स के लिए. और वहां पर रुकना है, जब तक वो पिएंगे ना तब तक आपको वहां पर रुकना है. वो ग्लास बाहर लेके आना है आपको, क्योंकि स्वच्छता ही इस ग्राउंड की खूबसूरत है. अठारह गेंदों में 36 रन, नो डाउट. भाई नाइक, महेश नाइक, इनका काफी बड़ा योगदान है इस ग्राउंड के लिए. जब हमने एंट्री की थी तो सुबह के क्षेत्र में पानी, क्या बात है, पानी मार रहे थे खुद. काफी मेहनत लेते हैं हमेशा. कई सालों में तो यहाँ पर फ्लड लाइट जब लगेंगी ना तो इस ठाणे जिले का सबसे बड़ा ये ग्राउंड हो सकता है. एक ही कमी है, फ्लड लाइट कमिंग सून, वो भी लग सकती है थोड़े दिन में. फिर ये केपीएल रहेंगे ना, नाइट में रहेंगे, फिर और मजा आएंगे. ये सुनील म्हात्रे साहब भी कोशिश करेंगे जरूर अपने गांव के लिए, अपने ग्राउंड के लिए. हर गांव में एक ग्राउंड होना जरूरी है.
महेश गेंदबाज बिल्कुल तैयार होते हुए गेंदबाजी के लिए। बल्लेबाज स्ट्राइकिंग पर यहाँ पर सागर, उन्होंने अच्छी बल्लेबाजी की अब तक। क्या हवा के साथ घटा के संग उड़ाने चाहेंगे? काफी हवा है, हवे का फायदा लेना होगा बल्लेबाज को। ये देखिए फुल टॉस गेंद नहीं भाप पाए वहां पर बल्लेबाज, एक रन पूरा होता हुआ। आखिरी मोमेंट पर बल्लेबाज ने सर के ऊपर हाथ रखा था कि ये फुल टॉस गेंद थी, ये क्यों गई नहीं बाहर। स्कोर आगे बढ़ता हुआ 27-27। ईश्वर की अगली गेंद लेकर गेंदबाज महेश। ओ ये काफी बाहर कर बैठे वहां पर गेंदबाज महेश, वाइट का इशारा था अंपायर द्वारा। स्कोर आगे बढ़ता हुआ 28 रन, 28 धावा धाबलकावर। भरपूर विचारपूर्वक गोलंदाजी करावी लागेल, कारण की समीकरण 18 चेंडू 36चं होतं, त्याच्यामध्ये पहिल्या चेंडूवर एक सिंगल आली, त्यानंतर वाईट आला। दबाव आहे, दोन्ही संघांवर दबाव आहे। 17 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता आहे। दोन फुलटा चेंडू, फुल टॉल वसूल करताना चेंडू आउट ऑफ द पार्क, तारा मंडल मध्ये षटकार। खरं तर हा चेंडू पुन्हा मैदानामध्ये येणार नाहीये, इतका दूर गेल्याने आजच्या दिवसातील सर्वात लांब जाणारा षटकार आहे। कडक कडक स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला, ला जॉब षटकार त्याला म्हटलं जात आहे। पुन्हा एकदा महेश, आता इथे फसला गेला चेंडू हवेमध्ये आणि सोप झेल आणि फलंदाज फेल। कमिंग सून कारल्याची जत्रा। मित्रांनो, यावर्षी भरपूर प्रचंड गर्दी, सर्वांचा स्वर्ग म्हणजेच कारल्याची कुलस्वामिनी एकविरे मातेची यात्रा लवकरच येत आहे। यावर्षी त्या यात्रेमध्ये प्रचंड गर्दी असणार आहे। नवीन बॅटर सागर पाटील, सबसे कातिल सागर पाटील। सागरला देखील चांगला खेळावा लागेल, या धावा बनवू शकतात, कॉन्फिडन्स असणं फार महत्वाचं आहे। आता फिरकीचा जादूकर महेशचा पुन्हा एकदा अटॅक होता विकेट घेण्याचा, मात्र विकेट कीपरने थोडीशी चुकी केली आहे। क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे। धावसंख्या एका धावाने पुढे होते, आमचे एक्सपर्ट स्कोरर सांगत आहेत 35 धावा झालेल्या आहेत। आज फार मोठ्या संख्येने पाहुणे या व्यासपीठावर तुम्हाला पाहायला मिळाले। सर्वांचं मान सन्मान इथे सुनील दादा म्हात्रे यांच्या माध्यमातून करण्यात आलं। कल्याणचे काही मित्र जे होते ते देखील उपस्थित राहिले होते। पुन्हा एकदा हा स्ट्रोक केला स्क्वेअर लेग मध्ये, गॅप मध्ये चाललाय चेंडू, सीमा रेखा पार, चौकार। यांच्या माध्यमातून एक कुपन्स वाउचर आहे, तुम्ही एनी टाइम जा, तिथे ऑफर भरपूर लागलेले असतात मित्रांनो। तो आपण मॅन ऑफ द मॅचचा गिफ्ट आपण देत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून। हा गिफ्ट तुम्ही नक्कीच घेऊन जा, तिथे तुम्हाला चांगलीच धावसंख्या 39 झालेल्या आहेत, चांगलीच तुम्हाला तिथेशी डिशेस मिळेल। तिथे आपण जर बघितलं
बर्गर्स आहेत तिथे, केक तुम्हाला, पिझ्झा, भरपूर काही. ओ हो हो हो, येणार नाहीये हा चेंडू पुन्हा. षटकार. फलंदाजी कोणत्या कंपनीची बॅट आहे माहिती नाही, मात्र चोपतात ठेवलंय गोलंदाजाला. 34 धावा आतापर्यंत त्याच्या बॅटनं आल्यात. काय बॅटिंग पाहायला मिळत आहे. 70 कंपनीचा चेंडू आहे, त्याची चामडी लोळवली आतापर्यंत. जबरदस्त बॅटिंग. आता समीकरण सोपं झालंय. 12 चेंडू 17 धावांची आवश्यकता आहे. इथून जर चांगली गोलंदाजी राहिली तर शेवटच्या षटकामध्ये धावा किती राहतील हे फार महत्वाचं आहे. पहा, षटक समाप्त झाला, पुन्हा पाणी मैदानाच्या आतमध्ये गेलाय. यावेळेस राजेंद्र पाटील सरांनी घेतलेलं नाही पाणी, मला असं वाटतं. नाही तर ते प्रत्येक ड्रिंक्स इंटरव्हलला ते स्वतः पाणी घेतात. नाही, आता मला वाटतं की पुढच्या मॅच कपेपर्यंत त्यांना थंड देखील मिळणार नाही. आता त्यांची कोल्ड्रिंक झालेली आहे. चेंडू मिळालेला असेल तर मैदानाच्या मध्ये फेकून द्यायचे. आमचे प्रेक्षक जो षटकाराकरिता चेंडू बाहेर गेला होता, ओलेंटर्स फेकून द्यायचं मैदानाच्या मध्ये. दीपक दादा, वेलकम. अनिकेत कंटिन्यू गोलंदाजी करेल. 12 मध्ये 17 डिफेन्स करायचे आहेत. 62 धावा फार मोठा लक्ष्य होता आणि तो लक्ष्य आता सहजरित्या पूर्ण करतायत की काय पाहूया आपण. गरुडा देवा टीम चांगल्या स्थितीमध्ये आहे, हे देखील विसरून चालणार नाहीये. गोलंदाजीसाठी अनिकेत, साई माऊली. ओ, चांगला चेंडू आहे. सागर बॅटर आहे. सागरने देखील एक खूप चांगला मोठा फटका खेळला होता. एक षटकार त्याच्या बॅटने देखील आलेला आतापर्यंत. चांगली बॅटिंग करत आहे खेळपट्टीवर. साई माऊली टीम संघाचा 12 मॅन थोडासा चिंतित आहे, कारण की जोपर्यंत सर्व चेंडू टाकत नाहीये तोपर्यंत 2 12 मॅन भरपूर चिंतित असतात. ओ, इथे इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. तिथे कव्हरवर शतरक्षक आहे. एक धाव झाली आहे आणि तिथे 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. टाळ्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळतोय, कारण की भागीदारी होते. 47 धावा धावपलकावर लागलेल्या आहेत. सोपं नाहीये. संध्याकाळ झाली, हवा भरपूर वेगाने वाहत आहे. काल 8च्या दरम्यान इतकी हवा होती की असं वाटतं की पाऊस होईल, या प्रकारची हवा सुटली होती काल. मोठा फटका खेळला साईडला मिड विकेट क्षेत्रावर. शतरक्षक आहे, फलंदाज आउट.
ज्याला ज्याला आपण बोलवलेलं आहे, म्हणजे पंचच, कॉमेंटर, स्कोरर, कॅमेरामॅन, मंडप अँड डेकोरेटर, DJ, सर्वांनी आपलं 100% देणं फार महत्त्वाचं आहे. इकडून तिकडून सोयीकडे लाठी चार्ज आणि वाईट, म्हणजे 3 धावा झालेल्या आहेत. 2+1 वाईट +2 असंच म्हणू शकता आपण. अगोदरच धावा कमी राहिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये लाठीचार्ज क्रिकेट, इकडून तिकडून फेकाफेकी, आपल्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर. दशरथ पाटील असते तर चांगलाच प्रतिउत्तर मिळालं असता या फेकाफेकी मागे. सध्याचा वातावरण गरम आहे, कॉमेंटरचं देखील वातावरण गरम आहे. अजूनही किती धावांची आवश्यकता आहे? 10 धावांची आवश्यकता आहे. 10 रन चाहिए अब तक. नाही, आपल्या समाजावर ज्या स्त्रीने उंगली उचललेली आहे तिला प्रत्युत्तर देणं फार महत्त्वाचं, त्यांनी दिलं, टेमघरच्या स्पर्धेमध्ये दिलं. मात्र स्त्रीचं सन्मान देखील करणं फार महत्त्वाचं आहे, विचारपूर्वक. म्हणून तर आपण प्रत्येक कार्यक्रमाला आपल्या महिला भगिनींना आपण निमंत्रित करत असतो. 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. तुम्ही जितकं स्त्रियांचं आदर करेल तेवढं तुम्ही पुढे जाल. मित्रांनो, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपण खाली हात आलेलो आहोत, खाली हातच जायचं आहे. नशीबवान तोच असतो ज्याला शेवटच्या मोमेंटला स्मशानभूमीपर्यंत 4 कांदे देणारे असतात, तोच सुखी असतो. कधी कधी असेच आपण बघितलेले आहेत, डेड बॉडी जे आहेत मग आपण नाळ्यामध्ये सोडताना बघितलेले आहेत, गंगेमध्ये सोडताना बघितलेले आहेत. प्रयत्न सुरू आहेत. जोपर्यंत तुम्ही तुमच्यामध्ये असलेला हुनर दाखवत नाहीयेत, जोपर्यंत तुम्ही मॅच सोडू शकणार नाहीये. प्रयत्न सुरू झाले मैदानी शतमध्ये. 4 चेंडू 2 धावांची आवश्यकता आहे. बॅटर आउट होतोय तो म्हणजेच सागर, ज्यांनी 34 धावा बनवल्या आपल्या संघासाठी. कॅप्टन सुबत दुबे मैदानात मध्ये टीमचे सेनापती कॅप्टन
क्या कैप्टन मैच फिनिश करना चाहेंगे? वो अच्छी स्कोरिंग करते हैं हर टूर्नामेंट में, लेकिन अब आज बल्लेबाजी की दावत मिली उन्हें। उन्होंने बिग बैश में 2 सिक्सर लगाए थे। 3 सिक्सर के लिए उन्हें 25,000 का इनाम लगा था, लेकिन यहाँ पे 2 ही रन बनाने। कैप्टन इस मैच को हारते तो फिर 10 प्लेयर जो रहेंगे ना, काफी खबर लेंगे सुबह के। 4 गेंदे 2 रन, क्या कुछ रिकॉर्ड बनने जा रहा है गेंदबाज सचिन की ओर से? 4 चेंडूंचा खेळ आहे आणि 2 धावांची आवश्यकता आहे. ओ बॉल आउट. एक रिकॉर्ड बन सकता है. अब हैट्रिक बोल्ड से होती है तो फिर ये रिकॉर्ड बन सकता है. इससे पहले सागर भोईर ने ये रिकॉर्ड बनाया था गोपीनाथ मुंडे ट्रॉफी 2013 में चैलेंज क्रिकेट ग्राउंड पर. लेकिन ये रिकॉर्ड बन सकता है फिर से एक बार. पिंपलगढ़ के मशहूर गेंदबाज गुनेश, जिन्होंने भी काफी बल्लेबाजों को इसी तरह की गेंदबाजी करते हुए परेशान किया था आरके ट्रॉफी में, बॉल हैट्रिक उन्होंने बनाई थी. ये भी बन सकते गेंदबाज सचिन. हालांकि स्टंप खुले रखे थे वहां पर. सुबह गए रिटर्न. आज अच्छी उनकी मीटिंग होगी. सचिन ये यहां से विकेट हैट्रिक लेते तो फिर सबसे बड़े गेंदबाज हो सकते इस टूर्नामेंट के. 2 ही रन बचाने. कितने गेंदे बचे? 3. 3 में 2 रन चाहिए. अब 2-3 का इक्वेशन. गेंदबाज सचिन हैट्रिक पर है. ओ फिर से एक बार बढ़िया गेंद, क्या, और बल्लेबाज आउट. रन आउट किया, लेकिन ये हैट्रिक की बराबरी कर सकता है रन आउट. आखिरी उम्मीद बची थी, वो भी मैदान के बाहर होती भी. अब आवाज आ रहा है. काही गरज नव्हती. आवाज येणारच, कारण की 6 चेंडू 2 धावा. आता 2 चेंडू मध्ये 2 धावा. चेसिंग कंपल्सरी आहे. जोरदार टाळ्या सचिनसाठी होऊन जाऊ द्या. काय गोलंदाजी केली आतापर्यंत. सन्माननीय सुनील म्हात्रे साहेबांच्या या स्पर्धेचा पैसा वसूल मॅच तुम्ही पाहताय. जबरदस्त ही स्पर्धा. सकाळपासून 1 साइड मॅचेस तुम्ही बघितल्या, मात्र संध्याकाळ झाली आहे आणि संध्याकाळ जेव्हा होतो तेव्हा अशा मॅचेस तुम्हाला नेहमी पाहायला मिळत आहेत. दिवस मोठा आहे आजचा, हे देखील विसरून चालणार नाहीये, कारण की वेळ जवळ 4:37 झालेले आहे आणि भरपूर हवेचा प्रतिसाद आहे. हवेचा फायदा घेता आला नाही मयूर, हे फार महत्वाचं आहे. हा कोणत्या एंडने चालू आहे बॅटिंग, जिथे ॲडव्हान्स आहे फलंदाजासाठी. एखादा हवेमध्ये देखील चेंडू उडवला ना सीमेच्या बाहेर जाऊ शकतो, मात्र त्या प्रकारची गोलंदाजी केली नाहीये सचिनने. 2 धावा अजूनही आहेत. 6 मध्ये 2 बाकी होते, आता 2 मध्ये 2 धावा बाकी आहेत. झोप उडवली आहे बॅटिंग करणाऱ्या संघाची. गडू देवा टीम संघाला अडचणीमध्ये आणलाय. सचिन पुढचा चेंडू. ओ माय गॉड, रिकॉर्ड बनते ही टूटने के लिए. रिकॉर्ड बनवण्याच्या तयारीमध्ये सचिन. बॅटर आउट. माय गॉड, जी दुपारी आळस सुस्ती येते नाही का एखाद्याला, ती परिस्थिती झाली इथे बॅटिंग करणाऱ्या संघाची. 1 चेंडू 2 धावा.
संकेत म्हात्रे यांची उपस्थिती झालेली आहे. आनंद हलवाई, आनंद हलवाई म्हटले की सर्वात मोठी स्वीटची कंपनी अनंत हलवाई, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. संकेत म्हात्रे, एक चेंडू दोन धावा. सामना जर खरंच आवडला असेल जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या मॅच साठी. पैसा उसूल मॅच या स्पर्धेचं. सचिन, क्या इस मैच को जीतना चाहेंगे? वो कहते ना आपके उंगलियों में जादू है. काय पॉवरफुल गोलंदाजी आहे. महत्वाचा चेंडू, महत्वाचा चेंडू. एक धाव आली आहे, दुसरा धाव मिळणार नाही. चेसिंग कंपल्सरी आहे आणि इथे मॅच जिंकली आहे साई माऊली टीम संघाने. कॉंग्रॅच्युलेशन. पुढवली असंच म्हणू शकता आपण. साई माऊली टीम संघाने न भूतो न भविष्यातील जादूगर कैलाश नाईक जो भादवड संघाचा त्यांनी 3 धावा डिफेन्स केल्या त्या चॅलेंजच्या ग्राउंडवर. मात्र इथे 2 धावा डिफेन्स केलेल्या आहेत आणि ओनली फॉर 3 विकेट्स आणि एक रनआउटचा विकेट. गुड बॉलिंग आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट सचिन इज अ मॅन ऑफ द मॅच. वेलकम.